हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आज आपण स्टेरिओ केमिस्ट्रीमधला सेकंड पार्ट बघणार आहे, सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्झेन. आपण याआधी कुठलं बघितलं? फक्त सिंपल सायक्लोहेक्झेनची रिंग बघितली, चेअर फॉर्ममध्ये, बोट फॉर्ममध्ये. आता जर एखादा सबस्टिट्यूट जॉईंट असेल, मग सबस्टिट्यूटमध्ये मोनो शकतो, डाय शकतो, ट्राय शकतो. ठीक आहे. मोनो म्हणजे काय? सिंपल एकच जिथं जॉईंट असेल तो मोनो सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया. बघा, या सबस्टिट्यूटमध्ये तुम्हाला काय सांगितलं? सायक्लोहेक्झेन सबस्टिट्यूटमध्ये तुम्हाला सायक्लोहेक्झेनची कंपल्सरी रिंग राहणार आहे, म्हणजे ती चेअर फॉर्ममध्ये तुम्हाला ही अशीच प्रकारची मिळणार आहे. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला तर लक्षात येईल. बघा, आता मोनो सबस्टिट्यूट सायक्लोहेक्झेन म्हटले. आता मोनो सबस्टिट्यूटमध्ये फक्त एकच, बरोबर की नाही, एकच सबस्टिट्यूट कुठं तरी जॉईंट असेल, तो एकदा एक्सियलला असू शकतो किंवा इक्वेटोरियल पोझिशनला असू शकतो. याच्यामध्ये टू पॉसिबिलिटीज आहे की मोनो सबस्टिट्यूट आर द टू पॉसिबिलिटीज सच ॲज एक्सियल आणि एक तुमचं कुठलं मिळू शकतं? इक्वेटोरियल मिळू शकतो. ठीक आहे. आता आपण काय घेतलं आहे? मिथिल घेतला आहे. सिंपल ही सायक्लोहेक्झेन आणि हा तुमचा मिथिल ग्रुप. आता त्याच्यामध्ये पण टू पॉसिबिलिटीज भेटतात बघा, एक एक्सियलला आणि एक इक्वेटोरियलला. आता बघा, एक्सियलची तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी किती मिळते? 1.8 किलो कॅलरी. आणि इक्वेटोरियलची किती मिळते? 0 किलो कॅलरी. ठीक आहे. आता ती का मिळते ते आपण पुढे एक्सप्लेन करू. आता बघा, तुम्हाला हे सर्वांना लक्षात आलं की हा तुमचा कसला आहे? न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. त्याच्याने तुम्ही इझिली लक्षात येऊ शकता तुमचा. हा बघा, हा सी म्हणजे तुमचा एक एक्सियलला येईल आणि एक इक्वेटोरियल येईल. तुम्ही असंही राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. आता जसं त्याचे प्रॉपर्टीज बघून घेऊ की काय काय म्हटलं या दोघांमध्ये, काय कसे होते, काय होते रिॲक्शन, म्हणजे प्रॉपर्टीज वगैरे तर लक्षात येईल. आता बघा, तुम्हाला फर्स्ट काय सांगितलं की एक्सेलला तुम्हाला किती पॉसिबिलिटी, तुम्हाला किती इंट्रॅक्शन मिळतात? टू टाईप ऑफ इंट्रॅक्शन मिळतात. बघा, एकदा इथं इंट्रॅक्शन मिळतं, इथं एकदा इंट्रॅक्शन मिळते, बरोबर की नाही? तुम्हाला इथं 2 इंट्रॅक्शन मिळतात, म्हणजे याची एनर्जी काय होईल? वाढत जाईल, म्हणजे तो काय होईल? जाईल, लेस स्टेबल होत जाईल. पण असं काही इक्वेटोरियलमध्ये आहे का? कुठे इंट्रॅक्शन करणार तो? इथं करेल का? नाही होणार, पॉसिबलच नाही, कारण की हा इक्वेटोरियल पोझिशनला आहे. म्हणून याच्यामध्ये तुमचा काय म्हणता, इंट्रॅक्शन येणार का? नाही येणार, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी तुमची काय येईल? 0 येईल. म्हणजे हा काय येईल? तुमचा मोस्ट स्टेबल कंपाऊंड येईल एक्सियलपेक्षा. ओके. आता बघा, तेच पॉईंट मी जसं सांगितलं तेच राईट डाऊन केलं. तर एक्सियल फॉर्म ऑफ द टू टाईप ऑफ द इंट्रॅक्शन इज प्रेझेंट. एक्सियलमध्ये इंट्रॅक्शन इज आणि इक्वेटोरियलमध्ये तसं प्रेझेंट आहे का? नाही आहे. ओके. द पोटेन्शियल एनर्जी आर द डिफरंट एक्सियल अँड इक्वेटोरियल, बरोबर की नाही? याची किती येते? 1.8 येते इंट्रॅक्शन वाढल्यामुळे, आणि याची 0 येते. तोच सेकंड पॉईंट आपण राईट डाऊन केला आहे. आता थर्ड पॉईंट काय सांगितलं की इक्वेटोरियल इज द मोस्ट स्टेबल. हा काय झाला आहे? तुमचा मोस्ट स्टेबल आहे, इक्वेटोरियल पोझिशन आहे, बरोबर की नाही? तर तो मोस्ट स्टेबल आहे का? म्हणून कारण की त्याची पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. कशापेक्षा? एक्सियलपेक्षा. ठीक आहे. थर्ड पॉईंट हा आहे आपला. आता नेक्स्ट पॉईंट आपण काय म्हणणार ते की तुमची जी पोटेन्शियल एनर्जी जेवढी तुमची कशावर डिपेंड राहणार आहे? एक्सियल आणि इक्वेटोरियलच्या सबस्टिट्यूएंटवर डिपेंड राहणार आहे. कशावर राहणार तुमचा डिपेंड? कशावर राहणार आहे? सबस्टिट्यूएंटवर राहणार आहे. ठीक आहे. नेचर तो कशा कुठल्या टाईप, म्हणजे कुठे अटॅच आहे, कशा टाईपला अटॅच आहे, म्हणजे एक्सियलला आहे का इक्वेटोरियलला आहे? आता तुम्हाला मग अशी दाखवलं की इंट्रॅक्शन कसं वाढत गेलं. एक्सियलमध्ये कसं इंट्रॅक्शन येत होतं? हायड्रोजनचे येत होते, बरोबर की नाही? इक्वेटोरियलमध्ये कसं येत होतं का? नाही, तो एका साईडला होता, बरोबर की नाही? आता तुम्हाला क्वेश्चन असंही विचारलं जाऊ शकतो, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्टेरिक इंट्रॅक्शनमध्ये. तुम्हाला स्टेरिक इंट्रॅक्शनमध्ये इंट्रॅक्शनच येईल, ओके की नाही? ऑफ द सीस अँड ट्रान्स सायक्लोहेक्झेन अँड डिस्कस द स्टॅबिलिटी. तुम्ही तसंही राईट डाऊन करू शकता. आता हा क्वेश्चन यालाही तसंच येऊ शकतो. डाय सबस्टिट्यूट असेल. डाय सबस्टिट्यूट म्हणजे काय? सिम्पल म्हणजे काय? डाय म्हणजे 2 टाईप ऑफ द तुमचे ग्रुप तिथं अटॅच राहणार आहे. एक्सियल किंवा इक्वेटोरियल म्हणजे एक्सियल इक्वेटोरियल किंवा इक्वेटोरियल जस्ट तुम्हाला सीस अँड ट्रान्सफॉर्ममध्ये कसं होतं तर जसं आपण रिॲक्शन बघू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल बघितल्यानंतरच लक्षात येईल. आता जस्ट स्टार्ट करूया. मोनो सबस्टिट्यूटमध्ये फक्त सिंपल एकच अटॅच राहणार आहे. डाय सबस्टिट्यूटमध्ये तुमचे 2 अटॅच राहणार आहे. ठीक आहे. आता बघा, डाय सबस्टिट्यूटचं कसं घेतलं आहे बघा आपण. ही तुमची सायक्लोहेक्झेन, बरोबर की नाही? आता तुम्हाला काय सांगितलं? डाय सबस्टिट्यूट सायक्लोहेक्झेन मे बी एक्सियल 2 फॉर्म सच ॲज सीस अँड ट्रान्समध्ये मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. डाय सबस्टिट्यूटमध्ये सीस म्हणजे काय? तुमचा एक, मी तुम्हाला इथंच राईट डाऊन करून दिला आहे, लक्षात येईल बघा. हा तुमचा सीस आहे, बरोबर. एक्सियल इक्वेटोरियल भेटू शकतो किंवा इक्वेटोरियल एक्सियल भेटू शकतो. ठीक आहे. जसं तुम्हाला ट्रान्समध्ये दिलं असेल की इक्वेटोरियल लावू शकतो किंवा एक्सियल असू शकतो, बरोबर. बघा, तुम्हाला इक्वेटोरियल म्हणजे ही बघा इक्वेटोरियल पोझिशन, ही पण इक्वेटोरियल पोझिशन आहे. ठीक आहे. ही तुमची एक्सियल पोझिशन आहे, ही पण तुमची एक्सियल पोझिशन आहे. ओके. हा तुमचा ट्रान्स झाला, ट्रान्सफॉर्ममध्ये झाला. आणि सिस फॉर्ममध्ये कसा येईल? एक एक्सियलला भेटणार, एक इक्वेटोरियलला भेटणार. नेक्स्ट काय होईल? एक इक्वेटोरियलला भेटेल, एक एक्सियलला भेटेल. ठीक आहे. आता जस्ट त्याच्या प्रॉपर्टीज बघून घेऊ. आता काय सांगितलं की
इन द ट्रान्स 1,2 डायमिथिल. हा ट्रान्स बघा, ट्रान्स 1,2 डायमिथिल सायक्लोज डायॲक्सियल किंवा डायइक्विटोरियल मिळणार, म्हणजे इक्विटोरियल किंवा ॲक्सियल ॲक्सियल मिळणार आहे इन इंटरकन्व्हर्टेबल. तेच आपण राईट डाऊन केलं आहे. सेकंड फॉर्म काय सांगितलं की डायॲक्सियल फ्रॉम द 4 गॉज इंटरॅक्शन करस्पॉन्डिंग टू एनर्जी किती येणार आहे तुमची 3.6 किलो कॅलरी. ती कसं येणार आहे, 4 इंटरॅक्शन कसं होतं ते मी तुम्हाला सांगते. डायॲक्सियल सांगितलं. डायॲक्सियल म्हणजे काय, तुमचे 4 इंटरॅक्शन कसे येतात ते बघून घेऊ आपण आधी. पहिलं एक 1 हायड्रोजन सोबत आहे, सेकंड याच्यासोबत आहे, सेकंड याच्यासोबत आहे. ओके, इथला आहे 4 इंटरॅक्शन येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय होणार आहे, द डायइक्विटोरियलमध्ये आहेत द ओनली वन. का म्हणून तेही तुम्हाला सांगते. याची एनर्जी किती बघा, एनर्जीवर तुम्हाला लक्षात येईल की जेवढी एनर्जी लेस तेवढा तो मोर स्टेबल कंपाऊंड राहणार आहे. बघा आता इक्विटोरियलमध्ये काय होतंय बघा तुम्ही, इथं इंट्रॅक्शन आहे का नाही, फक्त इथं सिम्पल एकच इंट्रॅक्शन होते. इथं जाणार का तो, नाही जाणार. हा इक्विटोरियल म्हणजे इथंच फक्त इंट्रॅक्शन होते, म्हणजे याची एनर्जी किती येईल तुमची लो एनर्जी. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी लो येईल याच्यापेक्षा. ओके, कारण की बघा हा सगळ्यांसोबत होतोय, सगळ्यांसोबत त्यांचं इंटर कन्व्हर्शन होतंय. ठीक आहे. आता जर बघा पुढे एक्झाम्पल आपण बघू. द एनर्जी इज डिफरंट ॲक्सियल आणि इक्विटोरियल. आता बघा दोघांमध्ये पण सांगितलं त्यांनी की ॲक्सियलमध्ये आणि इक्विटोरियलमध्ये दोघांमध्ये डिफरन्स आहे. काय बघा, इथे एकच इंट्रॅक्शन होतं आहे. त्याच्यात जर आपण टोटल म्हणजे जसं काढलं तर बघा याच्यासोबत बघा एकदा इथं पण होईल, एकदा इथंही होईल, एकदा इथंही होईल. म्हणजे ॲक्सियलमध्ये आणि इक्विटोरियलमध्ये दोघांमध्ये एनर्जी डिफरंट आहे. ठीक आहे. इथं तर आहेच पण इथंही आहे. ठीक आहे, ॲक्सियल आणि इक्विटोरियल. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं त्यांनी, डायइक्विटोरियल फॉर्म मोस्ट स्टेबल ड्यू टू द ओनली वन इंट्रॅक्शन. आता तुम्हाला आपण तो कव्हरच केला आहे की हा तुमचा मोस्ट स्टेबल आहे, कारण की याची एनर्जी खूपच कमी आहे. बरोबर की नाही, इक्विटोरियल. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं, द स्टार्स अंडरगो प्लेन ऑफ द सिमेट्री बट सीस डू नॉट अंडरगो द प्लेन ऑफ सिमेट्री. इथं प्लेन ऑफ सिमेट्री आहे, इथं नाही आहे. ठीक आहे, हेच तुम्हाला कंपल्सरी पॉईंट राईट डाऊन करायचे, बाकी काय नाही करायचं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी कुठलाही क्वेश्चन विचारला जाऊ द्या, जसा विचारला जाईल तसं तुम्ही राईट डाऊन करा. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघून घेऊ. 1,3 डायमिथिल सायक्लोहेक्झेन. ठीक आहे, याचं कसं होतं मी जस्ट असं राईट डाऊन करून दिलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ट्रान्स 1,3 डायमिथिल सांगितलं, म्हणजे ट्रान्स म्हणजे काय, तुमचा ॲक्सियल आणि एक इक्विटोरियल. आता बघा दोघांमध्ये पण डिफरन्स आहे. आपण आता तो राईट डाऊन केला तो पॉईंट. आता बघा 1, 2, 3 1, 2, 3 सांगितलं, म्हणजे काय सांगितलं त्यांनी 1 आणि 3 पोझिशनला काय म्हणजे 2 मिथिल ग्रुप तुमच्या अटॅच सायक्लोजन. हा त्याचं कॉमन. ठीक आहे. आता जस्ट त्याच्या दोघांमध्ये डिफरन्स पण दिलेत. आपण आत्ताच सगळं डिस्कस केलं आहे, तरी मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगते की याच्यामध्ये किती येते, ॲक्सियल पोझिशनला किती येते 1.6 इंट्रॅक्शन येतं आहे. इथं येणार आहे का, नाही येणार, कारण की हा इथं करू शकतो का, नाही करू शकतो इक्विटोरियल. ठीक आहे, याचं पॉसिबल नाही. आता याची पोटॅशियम एनर्जी काय आपोआप वाढत जाईल, याची कमी होत जाईल. बरोबर की नाही. इथे इंट्रॅक्शन नसेल तर काय 0 किलो कॅलरी, आणि इथे इंट्रॅक्शन असेल तर पोटॅशियम एनर्जी वाढणार आहे. हा प्लेन ऑफ सिमेट्री, हा पण प्लेन ऑफ सिमेट्री. बाकीच्या सेम आहेत, दोघंही सेम आहेत. ओके, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह इथे हाय एनर्जी, फक्त एनर्जीमध्ये लो आहे, कारण की इथं म्हणजे तो इंट्रॅक्शन करत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हा काय येईल, लेस स्टेबल येईल, याच्यापेक्षा हा हाय स्टेबल येईल. ठीक आहे. आता बघा सीस दिला आहे, सीसमध्ये पण बघून घेऊ. म्हणजे एक ॲक्सियलला असणार आहे, एक इक्विटोरियलला असणार आहे, किंवा एक इक्विटोरियलला राहील आणि एक ॲक्सियलला राहणार आहे. ठीक आहे. 2 स्टेरिक इंट्रॅक्शन किती येणार आहे, 1, 2 स्टेरिक इंट्रॅक्शन आहे. ते पोटॅशियम एनर्जी किती येते याची, इक्विटोरियल ॲक्सियलची बघतोय आपण. ठीक आहे, 1.8 किलो कॅलरी. परत याच्यात नो एलिमेंट ऑफ द सिमेट्री, हा ऑप्टिकल इनॅक्टिव्ह कंपाऊंड आहे. याच्यामध्ये पण प्लस अँड मायनस डी आणि एल पेअरमध्ये होतो, आणि हा इझिली सेपरेट होऊ शकतो. कारण की बघा 2 जर वेगवेगळे प्रकारचे कंपाऊंड टाकले असणार तुम्ही कशातमध्ये पण, तर ते इझिली सेपरेट होऊ शकतात ना. बरोबर की नाही. एखादं सोल्युशन बनवलं आहे तुम्ही, जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला 2 टाईप ऑफ द दिले असतील काहीतरी कंपाऊंड, तर तुम्ही एकत्र टाकल्यानंतर तुम्ही इझिली त्याला सेपरेट करू शकतात. सेपरेट करण्याच्या पण पद्धती भरपूर आहेत. आपण सेपरेशन कशाने करतो ते कुठलं म्हणतात ते प्रॅक्टिकलला आहे बघा तुमचं, त्याच्यानं सेपरेट करू शकतो. मला ते असं आठवतच नाही त्याच्यानं. ते टायट्रेशन आहे बघा, टायट्रेशनच्या याच्याने आपण करू शकतो इझिली. ठीक आहे, हे फक्त जस्ट तुम्हाला सांगते मी की इझिली सेपरेट होऊ शकतात ते, कारण की दोघेही वेगवेगळे पोझिशन. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये पण काय सांगितलं त्यांनी, ॲक्सियल आणि इक्विटोरियल दिला. आता एक ॲक्सियल आणि एक इक्विटोरियल आहे. काय म्हणलं, 2 स्टेरिक इंट्रॅक्शन इथं पण पॉसिबल आहे. पोटॅशियम एनर्जी किती होते बघा, इथं 1 हायड्रोजन, इथं पॉसिबल, इथं पॉसिबल. ठीक आहे. पोटॅशियम एनर्जी काय होईल याची पण सेम आहे. नो एलिमेंट ऑफ ऑप्टिकल इनॅक्टिव्ह
प्लस डी एल आणि एल इट इझिली सेपरेट होणार आहे. दोघांचे सेम पॉईंट आहे. ठीक आहे. आता बघा 1-4 सबस्टिट्यूट म्हणजे 1 and 4 डाय सबस्टिट्यूट म्हटलं 1 and 4 पोझिशनला तुमचा अटॅच राहणार आहे. आता सीस म्हटलं आहे, सीस बघून घेऊ. 1 2 3 4 1 2 तुम्ही नंबर एक देऊ शकतात. इट्स ओके. ठीक आहे. आणि एक ॲक्सेल आणि इक्वेटोरियल काढला आहे. ठीक आहे. हा ॲक्सेल इक्वेटोरियल ॲक्सेल. ही कुठली पोझिशन आहे तुमची? इक्वेटोरियल. ही कुठली आहे? इक्वेटोरियल. ही कुठली आहे? ॲक्सेल. ही कुठली आहे? ॲक्सेल. ठीक आहे. आणि न्यूमरल पोझिशन फॉर्म्युला तुम्हाला इझिली लक्षात येईल. बघा याचे 2 टाईप ऑफ द इंट्रॅक्शन होत आहे. बरोबर की नाही? आता बघा इथं दिलंच आहे. नेक्स्ट पॉईंट सीसमध्ये 2 टाईप ऑफ द इंट्रॅक्शन होणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये काय कवर करणार आहे आपण की याची प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे सीसमध्ये. हा ऑप्टिकल इनॅक्टिव्ह आहे ड्यू टू द प्लेन ऑफ सिमेट्री म्हणून. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी किती याची दिली असेल? 1.8 आहे. ओके. एक मिनट. 1.8 किलो कॅलरी पर मोल. इट इज द अनस्टेबल फ्रॉम दॅन ट्रान्सफेक्शन. ठीक आहे. इथं द हाय पोटेन्शियल एनर्जी येणार आहे आणि इंट्रॅक्शन पण वाढतोय म्हणून हा काय होईल तुमचा लेस स्टेबल कंपाऊंड होणार आहे. ठीक आहे. ट्रान्समध्ये पण दिले बघा दोघांचे. याच्यामध्ये स्टेरिक इंट्रॅक्शन येते का? नाही येते. इट द ट्रान्स इज द प्लेन ऑफ द सिमेट्री इज प्रेझेंट आहे ड्यू टू द प्लेन ऑफ सिमेट्री इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे कारण की इंट्रॅक्शनच प्रेझेंट नसेल तर 0 असणार आणि हा मोस्ट स्टेबल कंपाऊंड असणार आहे कारण की 0 एनर्जी आहे सीसपेक्षा. बरोबर की नाही? आता बघा तुम्हाला लक्षात येईल की आपण असं नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही कसेही सॉल्व करू शकता जसं तुम्हाला इझी वाटेल. बघा आता मी फक्त तुम्हाला असंही तुम्ही हा चार्टही एवढा लक्षात ठेवला ना त्याच्यावरनं तुम्ही पॉईंट राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. फक्त काय दिले बघा सिम्पली फॉर्ममध्ये बघा फॉर्म काय कुठला फॉर्म सीस ट्रान्स आहे तुम्हाला. बरोबर की नाही? फक्त तो 1-2 असू शकता 1-3 असू शकता 1-4 असू शकता 1-6 असू शकतो वॉट एव्हर जे काही असेल ते. आणि कन्फर्मेशन पण मी राईट डाऊन करून दिलं आहे. एकदा इक्वेटोरियल असेल एकदा ॲक्सेल असेल एकदा ॲक्सेल असेल एकदा इक्वेटोरियल आणि त्याची इंट्रॅक्शन किती वाढणार आहे ते पण मी राईट डाऊन केलं आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी कशी येणार आहे तेही राईट डाऊन केलं आहे. बघून घ्या तुम्ही एकदा. म्हणजे तुम्ही सिम्पल एवढा चार्ट लक्षात ठेवा. चार्टवरनं तुम्ही इझिली राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. बघा सगळेच केलं आहे. ट्रान्स 1-2 पण केला आहे. सीस 1-3 पण केला आहे. ओके. आय थिंक झालं असेल तुमचं. तर नेक्स्ट पॉईंट बघा पुढेही केलं आहे. ट्रान्स 1-3 पण केला आहे. पोटेन्शियल एनर्जी दिली आहे. सीस पण दिला आहे आणि ट्रान्स पण दिला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट टॉपिक बघणार पुढच्या वेळेस बघणार पण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सायक्लोइजन. ओके. म्हणजे याच्यावर जे रूल असतील तुमच्यावाले ते आपण नेक्स्टला कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. आवडल्यास लाईक करायला. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.